नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या बीएड महाविद्यालयातील बीएडच्या थर्ड सेमिस्टरला जो गायडन्स अँड काउन्सिलिंग मार्गदर्शन आणि समुपदेशन नावाचा वैकल्पिक विषय आहे, इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टची नमुना प्रश्नपत्रिका सॅम्पल पेपर आज आपण पाहणार आहोत. सादर करता मी प्राध्यापक एम आर जोशी, एम.ए. सेट, श्री शारदाभवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या अधिव्याख्याता असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे. चला तर पाहूया. गायडन्स अँड काउन्सिलिंग मार्गदर्शन आणि समुपदेशन या विषयाची नमुना प्रश्नपत्रिका. सुरुवातीला फॅकल्टी ऑफ एज्युकेशन, बीएड सेकंड इयर थर्ड सेमिस्टर, इलेक्टिव्ह कोर्स बीएड EC 304 गायडन्स अँड काउन्सिलिंग, बीएड EC 304 मार्गदर्शन आणि समुपदेशन ही प्रश्नपत्रिकेच्या सुरुवातीला दिलेली माहिती वाचून घ्या. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकेमध्ये मॅक्झिमम मार्क्स 75 आहे, CBCS पॅटर्न आहे, टाईम ड्युरेशन तुम्हाला 3 आवर्स आहे. आता सूचना त्या ठिकाणी असतात. सूचना काय पहा. नोट बी. फर्स्ट, क्वेश्चन नंबर 1 इज कंपल्सरी. सेकंड, फ्रॉम द क्वेश्चन नंबर 2 to 4 सॉल्व एनी 2. थर्ड, फ्रॉम क्वेश्चन नंबर 5 to 7 सॉल्व एनी 2. मराठीमध्ये सूचना अशी आहे, प्रश्न क्रमांक 1 अनिवार्य. दुसरी सूचना अशी आहे, प्रश्न क्रमांक 2 ते 4 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. आणि तिसरी सूचना अशी आहे, प्रश्न क्रमांक 5 ते 7 पैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवा. तर याच्यामध्ये तुम्हाला एकूण 5 प्रश्न या ठिकाणी सोडवायचे. पहिला प्रश्न अनिवार्य, दुसरा, तिसरा, चौथा याच्यापैकी कोणतेही 2 आणि 5वा, 6वा, 7वा याच्यापैकी कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे. मॅक्झिमम मार्क्स आहेत 75. प्रत्येक प्रश्न हा 15 मार्काचा असणार आहे आणि 3 तास त्या ठिकाणी तुम्हाला वेळ असणार आहे. आता पहिला प्रश्न काय तो पहा. साधारणपणे पहिला प्रश्न हा शॉर्ट नोट्स किंवा टिपांचा असतो. या ठिकाणी त्याच्यानुसार हा पहिला प्रश्न आलेला आहे. राईट शॉर्ट नोट्स ऑफ एनी 3, 15 मार्कासाठीचा आहे. आता ह्या टिपा ज्या आहेत या मराठीमध्ये सुद्धा आहेत आणि इंग्रजीमध्ये सुद्धा आहेत. ज्यांना इंग्लिश व्हर्शनमध्ये लिहायचे त्यांनी इंग्लिश टिपांचा उपयोग त्या ठिकाणी करायचा आहे. इंग्लिश प्रश्नपत्रिका इंग्रजी व्हर्शन त्या ठिकाणी वापरायचे. पहिली टिप आहे एज्युकेशनल गायडन्स. सेकंड, कन्सेप्ट ऑफ गायडन्स. थर्ड, रोल ऑफ टीचर इन काउन्सिलिंग. फोर्थ, करिअर गायडन्स. फिफ्थ, ओरिएंटेशन सर्व्हिस. टिप आल्या कोणत्याही 3वर. पहिले आहे शैक्षणिक मार्गदर्शन, दुसरे आहे मार्गदर्शनाची संकल्पना, तिसरी आहे समुपदेशनातील शिक्षकाची भूमिका, चौथी आहे करिअर मार्गदर्शन आणि 5वी आहे उद्बोधन सेवा. तर प्रत्येक टिप हे 5 मार्काचे असणारे. ह्या 5 टिपांपैकी 3च सोडवायचे तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ असा की प्रत्येक टिप ही 5 मार्काची आहे. तर 5 त्रिक 15, 3 टिपा तुम्हाला सोडवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर लॉंग क्वेश्चन, ज्याला आपण दीर्घोत्तरी किंवा निबंधवजा प्रश्न म्हणतो, तो असा आहे. एक्सप्लेन रिलेशन बिटवीन गायडन्स अँड काउन्सिलिंग. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. मार्गदर्शन आणि समुपदेशन यांच्यामधील संबंध स्पष्ट करा. साधारणपणे ह्या प्रश्नांचं उत्तर 2.5 ते 3 पेजेस लिहिणं अपेक्षित आहे. परिच्छेद पाडले पाहिजेत, स्वच्छ अक्षरात लिहिलं पाहिजे, शुद्ध लेखनाचा त्या ठिकाणी उपयोग असला पाहिजे आणि उदाहरणं दिली पाहिजेत. आकृत्या त्या ठिकाणी आवश्यक असतील त्या आकृत्या असल्या पाहिजेत. आता टिपांचा जो प्रश्न आहे तर प्रत्येक टिप ही साधारणपणे 5 मार्कासाठी लिहायची. ती 1 ते 1.5 पेज किंवा साधारणपणे 2 पेज लिहिणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 3, एक्सप्लेन 3 टेक्निक्स ऑफ काउन्सिलिंग. समुपदेशनाची 3 तंत्रे स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न काय तो पहा. चौथा प्रश्न असा आहे, हा जरा त्या ठिकाणी उपयोजनपर प्रश्न त्या ठिकाणी दिलेला आहे. ॲप्लिकेशन टाईप प्रश्न आहे. चौथा प्रश्न, ॲज अ टीचर हाऊ विल यू ऑर्गनाइज द गायडन्स प्रोग्राम्स इन युअर स्कूल. डिस्कस इन डिटेल. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. एक शिक्षक म्हणून तुम्ही तुमच्या शाळेत मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन कसे कराल, सविस्तर चर्चा करा. त्या 15 मार्कासाठीचा प्रश्न तुम्हाला उपयोजनात्मक स्वरूपात त्या ठिकाणी सोडवायचा आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5, एक्सप्लेन द नीड ऑफ पॅरेंटल काउन्सिलिंग. पालकांच्या समुपदेशनाची गरज स्पष्ट करा. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर 6वा प्रश्न, एक्सप्लेन नीड्स ऑफ गायडन्स फॉर स्पेशल चिल्ड्रन. 15 मार्कासाठीचा क्वेश्चन आहे. विशेष बालकांकरता मार्गदर्शनाची आवश्यकता स्पष्ट करा.
आणि 7वा प्रश्न या ठिकाणी आलेला शेवटचा, व्हॉट आर द व्हेरियस प्रॉब्लेम्स इन गायडन्स इन इंडियन कॉन्टेक्स्ट, भारतीयांच्या संदर्भान्वये मार्गदर्शनातील विविध समस्या कोणत्या. 15 मार्कासाठीचा हा क्वेश्चन आहे. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न तर अनिवार्य आहे, पण दुसरा, तिसरा, चौथा याच्यामध्ये दुसरा तिसरा सोडवा किंवा तिसरा चौथा किंवा दुसरा चौथा एक ऑप्शनला. त्याच्यानंतर 5वा 6वा 7वा, 5वा 6वा सोडवा किंवा 6वा 7वा किंवा 5वा 7वा तर एक ऑप्शनला असणार आहे. तर जे तुम्हाला प्रश्न लिहिता येतील त्या प्रश्नांचे उत्तर त्या ठिकाणी लिहायचे. सुरुवात, प्रस्तावना, परिच्छेद पाडून व्यवस्थित अक्षरात त्या ठिकाणी करायचे, मुद्दे पाडायचे आणि मुद्देसूद त्या ठिकाणी लेखन प्रश्नाला अनुसरून त्या ठिकाणी करायचं आहे. जर प्रश्नाला अनुसरून लेखन असेल, त्याच्यामध्ये मुद्दे असतील, मुद्द्यांचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित असेल, अक्षर सुवाच्य असेल, शुद्ध लेखन असेल, आवश्यक ठिकाणी आकृत्या असतील, तक्ते काढलेले असतील तर तुम्हाला चांगले मार्क या पेपरला मिळतील. तर अशा प्रकारे आज आपण मार्गदर्शन आणि समुपदेशन या विषयाची पहिली नमुना प्रश्नपत्रिका पाहिली. धन्यवाद. थँक्यू. बेस्ट विशेष. बेस्ट ऑफ लक. सबस्क्राईब करा आणि शेअर करा.